The next day. हे गाईज, वेलकम बॅक टू माय सेकंड व्लॉग. आणि इकडे उज्जैनमधला आमचा दुसरा दिवस होता आणि आम्ही निघालो होतो ते म्हणजे ओंकारेश्वरला जाण्यासाठी. आणि ओंकारेश्वर हे उज्जैनपासून 4 तासाच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही इथे बुक केली होती ती म्हणजे मिनी बस. आणि मिनी बस ही 27 सीटरची होती आणि ती येण्यासाठी अजून 10 ते 15 मिनटं बाकी होते. तर आम्ही तिकडे चाय नाश्ता करून घेतलं आणि चाय नाश्ता करता करता इकडे आमची बस आली. One hour later. कुछ नहीं है. तर 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो ते म्हणजे ओंकारेश्वरला. आणि ओंकारेश्वरला पोहोचताच असे समजले की तिकडे 7 ते 8 तासाची लाईन आहे, म्हणजे एवढं क्राऊड होतं तिकडे. बट त्यानंतर आम्ही VIP पासेस वगैरे इन्क्वायरी केली. बट VIP पासेस हे 1 दिवस अगोदर बुक करावे लागतात, ते पण ऑनलाईन. हे आम्हाला तिकडे जाऊन समजलं. पण तरीसुद्धा सगळ्यांनी विचार केला आणि आम्ही असं ठरवलं की आपण लाईनमध्ये राहून दर्शन घेऊयात. आणि दर्शन हे आम्हाला 6 तासांनी झालं. पण दर्शन घेतल्यानंतर सगळ्यांची जी रिॲक्शन होती ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आणि लाईनमध्ये जेवढाही थकवा होता, जेवढेही आमचे पाय दुखले होते, कारण आम्ही 6 तास कंटिन्यू उभे होते. पण जेव्हा दर्शन झालं महादेवांचं तेव्हा म्हणजे खूप असं प्रसन्न वाटलं आणि म्हणजे काहीच जाणवलं नाही की काही थकवा आहे, काही दुखते, काहीच नाही. तर इकडे लाईनमध्ये खूप असे माकडंसुद्धा होती. तर त्या माकडांना बघून आमची स्वर्णिकासुद्धा खूप खुश झाली होती आणि तीही लाईनमध्ये आमच्यासोबत उभी होती, न कंटाळता न रडता. कारण तिलासुद्धा खूप एक्साइटमेंट होतं, ते म्हणजे महादेवांचं दर्शन घेणं. वे भितु सर्वा भितु जीवन भितु मृत्यु भितु दाता तू विधाता तू देता तू लेता तू सत्य तू असत्य हम भगवान तू मनुष्य हम शिव तू सुंदर तू शक्ति तू सब कुछ तू मैं. प्रलयं दुष्कृत
प्रलयं प्रबलं प्रचलं दुर्दमनिलयं असनिपात अजस्र प्रकरम् दर्शन करून काय झालं दर्शन? अरे बापरे, दर्शन एकदम मस्त. नाना दर्शन, नाना दर्शन कसं झालं सांग? जीजू दर्शन करके कैसे लगा? हो झालं दर्शन? काय 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 कुठे होती तू बापू? एवढा उशीर कुठे होती? तर दर्शन वगैरे करून झाल्यानंतर आम्ही निघालो होतो ते म्हणजे नर्मदेच्या दर्शनासाठी. आणि मग ते नर्मदेचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिकडे स्नानसुद्धा केलं, बोटीमध्ये सुद्धा फिरलो. तर ओंकारेश्वरमध्ये दर्शन वगैरे झालं. नर्मदा नदीमध्ये आम्ही अंघोळ वगैरे केली सगळ्यांनी आणि ते क्लिप्स मला घ्यायला भेटले नाही बिकॉज माझा फोन हा बंद झाला होता. आणि मग इथे हॉटेलवर आल्यानंतर मी फोनला चार्ज वगैरे केला आणि आम्ही इथे जेवायसाठी थांबलो होतो. आणि इकडे किशूचं सुद्धा जेवण रेडी होत होतं. The next day. तर उज्जैनमधला हा आमचा तिसरा व शेवटचा दिवस होता, कारण आमचे तिकीट्स हे संध्याकाळी 6 वाजताचे होते. तर पहिल्या दिवशी आमचं कालभैरवचं दर्शन व्यवस्थित झालं नव्हतं, तर त्याच्यामुळे आम्ही बुधवारी सकाळी पुन्हा कालभैरवच्या दर्शनासाठी गेलो. आणि त्यावेळी खूप छान असं आमचं दर्शन झालं आणि मंदिरातली जी पॉझिटिव्ह वाईब्स आहे ती खरंच म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत. कालभैरव बाबांचे ते डोळे, त्यांचा तो फेटा, म्हणजे त्यांचा तो जो रूप आहे तो बघूनच मनाला खूप असं प्रसन्न वाटतं. कालभैरव बाबांचं दर्शन करून आम्ही आलो ते म्हणजे हरिसिद्धी माताच्या मंदिराजवळ. आणि तिथे महिलांसाठी इतके छान छान बॅग्स, बँगल्स वगैरे होत्या. तर आम्ही तिकडे थोडीशी शॉपिंग केली आणि शॉपिंग केल्यानंतर आम्ही पुढे जात होतो. तर आम्हाला तिकडे दिसला तो म्हणजे शामू हत्ती. आणि त्याला बघून आम्हाला खूप असं म्हणजे खूप भारी वाटलं की म्हणजे हा हत्ती तिकडचा खूप असा फेमस आहे. तुम्ही इन्स्टावरही सर्च करणार तर तुम्हाला तो भेटेल. आणि तिथे
आणि तिथे आम्ही त्याला खायलासुद्धा दिलं आणि किशूसुद्धा त्याला बघून इतका खुश झाला, म्हणजे त्यानेसुद्धा पहिल्यांदा एवढा मोठा प्राणी बघितला होता. तर तो जसं खात होता ना तसं त्याने आम्हाला सगळ्यांना आशीर्वादसुद्धा दिला आणि आम्ही हत्तीचा आशीर्वाद घेऊन पुढे हरिसिद्धी माताच्या मंदिरात गेलो व तिकडेही दर्शन घेतलं. मैं तो भूल गई कुछ भी कहना, तोरी प्रीत में रोवत है नैना. हरसिद्धीनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे घरी जायला, कारण आमची ट्रेन होती ती 6 वाजताची होती उज्जैनवरून. तर आम्ही हॉटेलवर जाऊन बॅग्स वगैरे घेऊन निघालो ते उज्जैन जंक्शन. आणि प्लॅटफॉर्मवर पोचताच इकडे चालू झालं ते म्हणजे यांचे रील्स काढणे आणि फोटोज काढणे. ते म्हणजे अजूनही संपलेलं नव्हतं, ते कंटिन्यू चालूच होतं. आणि दुसरीकडे किशूचं पेटपूजा चालू होती. तर ट्रेनमध्ये बसल्यानंतर जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही इकडे गेम्स खेळले, पत्ते खेळले, त्यानंतर लहान मुलांसाठी पाळणा वगैरे बांधला. अशाच खूप मस्ती मज्जा गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर आमचा स्टेशन आला तो म्हणजे मुंबई सेंट्रल. मुंबई सेंट्रलवरून आम्हाला प्रवास करायचा होता नवी मुंबई. तर अशा प्रकारे ही आमची 3 दिवसाची ट्रिप होती आणि ती खूप अशी मस्त झाली आणि खूप सक्सेसफुल झाली. तर थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना, कारण तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिला आणि आमचा हा पूर्ण ब्लॉग बघितला. तर खरंच मनापासून धन्यवाद आणि असंच पुढेही बघत राहा. असेच अजून आपले ब्लॉग्स येतील फॅमिलीचे. तर थँक्यू.